नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज आहे पिठोरी अमावस्या. तर त्यानिमित्ताने पिठोरी मातेचे आगमन माझ्या घरात होणार आहे. तर तिची आम्ही पूजा कशी करतो आहे आणि आजचा दिवस कसा साजरा करतो आहे ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आता होतो मी पटकन रेडी आणि जातो पिठोरी माता आणायला. तर चला माझ्यासोबत. तर गाईज, आता पिठोरी आणण्यासाठी आम्ही तळ्यावर आलो आहे. तुम्ही बघू शकता इथे. तर आमच्या गावात टोटल 3 पिठोरे असतात, जे की मी तुम्हाला आता दाखवतो. तर इकडे बघा तुम्ही, हे बघा, 1, 2 आणि 3. त्यापैकी ही जी मधली आहे ना, ही आमची पिठोरी आहे. तर आम्ही त्या पिठोऱ्या जंगलातून किंवा आजकाल बाजारात ती विकत मिळतात, तिथून आणतो आणि इथे तळ्यावर आता ठेवले आहेत. आता जेव्हा घरी न्यायचे असतात तेव्हा त्यांचं पूजन करतो आणि मग घरी नेतो. आता इथे रांगोळी काढली जाते, कारण की आता इथे पूजन होईल पिठोरी मातेचे आणि मग त्यानंतर तिला घरी घेतली जाईल. तर गाईज, इथे आता पिठोरी मातेला स्वच्छपणे धुतली जात आहेत. पिठोरी माता म्हणजे काय, जे पावसाळ्यामध्ये जंगलामध्ये जे काही झाडं असतात स्पेसिफिक, त्यांनाच आणली जाते व त्यांची पूजा केली जाते. म्हणजे एक प्रकारे वनदेवतेची पूजा ही केली जाते, चांगले आयुष्य लाभण्यासाठी, तसेच घरात सर्व चांगलं होण्यासाठी. तर आता याच्यामध्ये जी तेरड्याची झाडं आहेत आणि वेगवेगळी झाडं आहेत, त्यांच्या ज्या मुळाशी जी माती लागली आहे ती स्वच्छ करण्यासाठी धुतली जातात. आता तुम्ही इकडे बघू शकता, आणखी काही जण आले आहेत त्यांची पिठोरी देवी घरी नेण्यासाठी. ते इथे रांगोळी काढत आहेत. तर इथे आता तुम्ही बघू शकता, पिठोरी देवीला सुपामध्ये बसली आहे. आता इथे एकदा पूजा होईल तळ्यावर त्यांची, मग त्यानंतर घरी जाऊन मखरामध्ये आम्ही त्यांना मांडू व पूजा करू. तर तुम्ही बघू शकता, यामध्ये तेरडा, नागवेल, लव्हे अशा वेगवेगळ्या झाडांचा समावेश असतो. तर आता पूजा करून झाली आहे. आता सर्वजण इथे पाया पडून घेत आहेत आणि आता पाया पडून झाला की मग पिठोरी मातेला घरी घेऊन जाऊ आम्ही. तर आता पूजा झाली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, पिठोरी देवीला आता डोक्यावर घेऊन आम्ही सर्व घरी निघालो आहोत. तर हे बघा, येते पंचपालन. तर गाईचं तर घरी आलो आहोत, पण आता पिठोरी देवीला घरात घ्यायच्या अगोदर हिचं पूजन केलं जाईल पायरीवर, म्हणजे घराबाहेर. तर आता बघू शकता इथे पाय धुतले जात आहेत. इथे पिठोरी देवीचे पाय धुतले जात आहेत आणि मग त्यानंतर हळदी कुंकवाने पूजन होईल आणि मग त्यानंतर पिठोरी देवीला घरात घेतलं जाईल. गाईज, आता फायनली पिठोरी मातेचं घरात आगमन झालं आहे आणि आता आम्ही तिला मखरात बसवत आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे, हा आमचा चौरंग आहे, म्हणजेच मखर आहे. याच्यामध्ये आता आम्ही पिठोरी मातेला बसवत आहोत. आणि आता बसवून झाल्यानंतर सर्वप्रथम होईल पूजा आणि मग पूजा झाल्यानंतर आरती वगैरे हे सर्व होणार आहे. तसंच गावातलेही खूप जण दर्शनासाठी येतात. मग त्यांचं दर्शन झालं की आरती सुरू होईल. तर गाईज, पूजा झाली आहे आणि आता फक्त आरती बाकी आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी पिठोरी देवी सजलेली आहे, हे बघा. आणि आता जस्ट पूजा झाली आहे आणि आता सर्वजण गावातली लोक दर्शनासाठी येत आहेत. तर हे बघा, तुम्ही बघू शकता सर्वजण आले आहेत दर्शनासाठी आणि लोक येतच आहेत बाकीची दर्शनासाठी, कारण की आमच्या गावात फक्त 3च पिठोरे असतात. मग अख्ख्या गावातली लोक जमतात दर्शनासाठी. तर गाईज, आता पूजा झाली, आरती झाली, आता जेवण सुरू आहे, म्हणजेच महाप्रसाद सुरू आहे. तर सर्वजण महाप्रसादाचाच आनंद घेण्यासाठी बसलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता.
तर गाईज आता जेवण झालं आहे, सर्व आवरलं आहे आणि आता उद्या सकाळी 4 वाजता पिठोरी मातेचे विसर्जन होईल. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.